आता पंचम भाव. आता या पंचम भावातून आपल्याला पंचम भावात जर चंद्र असताना काय फळ देतं हे बघण्याच्या आधी आपण पंचम भावाचं जे कारकतत्व आहे की पंचम भावापासून आपण काय बघतो, तर पंचम भावापासून आपण व्यावहारिक शिक्षण बघतो, कला बघतो, खेळ बघतो, त्यानंतर संतती बघतो, त्यानंतर हौस, मौज, छंद, चैन, प्रेम या सर्व गोष्टी आपण या पंचम भावातून बघत असतो. तर अशा वेळेस पंचम भावात जर चंद्र असेल तर अशा लोकांची बुद्धी फार तीक्ष्ण असते. आपण कारण पंचम भावातून आपण बुद्धिमत्ता बघतो. आणि इथे एक मिनिट, इथे मिस्टेक झाली आहे. इथं चतुर्थ भावात मध्ये चंद्र लिहिलेले आहे, पण आपण बघतोय ते पंचम भाव, त्यामुळे इथे करेक्शन करून घ्या. एकच मिनिट. इथे आपण चतुर्थ भावात बघितला, इथे हे पंचम भावात यायला पाहिजे. तर इथे हे चंद्र चतुर्थ भावात झालंय, मी करेक्शन करतोय. चंद्र इथे आहे, पंचम भावात आहे, आणि ते आपण बघतो हे चतुर्थ भाव. हे इथे चुकीनं मिस्टेक झाली, त्यामुळेच असं. हा, तर पंचम भावात जर चंद्र असेल तर अशा लोकांची बुद्धी फार तीक्ष्ण असते, कारण पंचम भावातून आपण बुद्धिमत्ता पण बघतो. आणि हे तर्कनिष्ठ बुद्धी असते यांची. हे तर्क वितर्क लगेच लावत आहे, म्हणजे तर्कशास्त्राचं जे ज्ञान म्हणावं आपण, ते यांच्यामध्ये आपल्याला पंचम भावामध्ये चंद्र असताना बघायला मिळतं. त्यानंतर यांची जी बुद्धी असते तीक्ष्ण तर असते, त्यानंतर तर्कनिष्ठ बुद्धी असते, आणि त्याचबरोबर व्यावहारिक बुद्धी, व्यवहाराचं ज्ञान हे त्यांना फार चांगल्या प्रकारे असतं. व्यवहारात कसं वागावं, कसं बोलावं, किंवा व्यवहाराविषयी, बिझनेस विषयी जे ठोस निर्णय कसे घ्यावे, या व्यतिरिक्त व्यावहारिक जे ज्ञान म्हणतो आपण, ते यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यांच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चौकसपणा हा खूप बघायला मिळतो ज्यांचा पंचमात चंद्र आहे, अशा लोकांचा. हे लोक कला, खेळ यासाठी लागणारी मनाची एकाग्रता देतो. म्हणजे चौकसपणा, आणि पंचमापासून आपण खेळ, कला, छंद वगैरे बघत असतो, तर त्या छंदामध्ये विकसित होण्यासाठी किंवा प्रोफेशन करण्यासाठी जी मनाची एकाग्रता असते ती अशा लोकांमध्ये चांगली बघायला मिळेल. हे व्यावसायिक, कलाकार, खेळाडू होतात. पुढे यांच्याकडे जे गट्स असतात किंवा जे छंद असतात त्या छंदाला हे जोपासता, आणि ते त्याला प्रोफेशनल लेवलला घेऊन जाता, आणि ते एक प्रकारचे चांगले ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस किंवा खेळाडू वगैरे व्यवस्थितरित्या त्यामध्ये प्रोफेशन करतात. संततीसाठी पण हे चांगलं आहे. ज्यांच्या पंचमात चंद्र आहे त्यांच्या संततीसाठी पण हा योग खूप चांगल्या प्रकारे होताना आपल्याला दिसतो. झाल्यावर चांगले संबंध व उतार वयात सांभाळता, म्हणजे संतती जर झाली तर संततीशी यांचे चांगले संबंध असतात, आणि त्यांच्या पंचमात चंद्र असतो अशा लोकांना उतरत्या वयात म्हणजे म्हातारपणी त्यांची मुलं बाळ हे सांभाळताना आपल्याला दिसतात. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो, माझ्याकडे पण येतो आणि इतरांकडे पण जात असेल, की लोक विचारतात की आम्हाला आमचा मुलगा म्हातारपणी सांभाळतील का नाही, आमचे काही हाल तर नाही होणार. कारण आपण बघतोय आजकालचे जनरेशन कसं झालंय, मुलगा बाहेर गेला तर तिकडे सेटल होतो, तिकडेच राहतो, इकडे आई वडील म्हातारे होतात, नंतर मग ते गेल्यानंतरच ते विधी करायला वगैरे येतात, तर लक्ष देत नाही. पण ज्यांच्या पंचमात चंद्र असतं असे जे व्यक्ती असतात ते, तर त्यांना हे उर्वरित काळ म्हणजे जो शेवटचा काळ जो असतो आयुष्याचा, तो मुलाबाळामध्येच हा त्यांचा जाताना आपल्याला दिसतो, आणि उतरत्या वयामध्ये ते त्यांना सांभाळतात पण त्यांचे मुलं. हे लोक कसे असतात, तर हे लोक हौशी असतात. नाटक, सिनेमा, सट्टा, लॉटरी हे यांचे चांगलेच छंद असतात. अशा लोकांचा पंचमात जर चंद्र असेल किंवा पंचम भावामधून आपण लॉटरी आणि सट्टा किंवा त्यानंतर शेअर बाजार जे म्हणतो आपण ते पंचम भावातून बघत असतो.
पंचम भावामध्ये जर चंद्र असेल तर यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला दिसतात आणि हे यांचे छंद पण असतात. प्रेमविवाहासाठी पण चंद्र चांगला आहे. पंचमात जर चंद्र असला आणि पंचमातून आपण प्रेम बघतो आणि प्रेमविवाह बघतो, तर चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे हा प्रेमासाठी पण चांगला आहे आणि प्रेमविवाहासाठी हा एक सपोर्टिंग जे ग्रह म्हटल्या जाईल त्या प्रकारचं काम हे चंद्र करत असतो. हे लोक सहज प्रेमात पडतात. यांना प्रेम करायला किंवा असं खास असं प्रोफेशनल किंवा स्पेसिफिक असं काही हे नसतं. हे लगेच प्रेमात पडतात आणि सहज एकदम प्रेमात पडतात. आणि त्यानंतर जर बिघडला, जर हा चंद्र जर बिघडला, तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला निगेटिव्ह पॉइंट्स आपल्याला बघायला मिळतात. जसं की संतती साठी त्यांना अडचणी येतात, त्रास होतो, आणि त्यांचा पत्ता लागत नाही असं संततीचा. म्हणजे आपल्याला मूलबाळ होण्यासाठी अशा लोकांना जर चंद्रपंचमात बिघडेल असेल तर त्यांना संतती होण्यासाठी फार कालावधी लागतो किंवा खूप अडचणीचा सामना करावा लागतो किंवा हॉस्पिटलची वगैरे त्यांना मदत घ्यावी लागते असं. त्यानंतर प्रेमात फसगत होते. म्हणजे यांचा पंचमात चंद्र जर बिघडला तर जे यांची प्रेमामध्ये फसवणूक होता, त्यांच्यावर खोटं प्रेम करणारे जास्त असतात, दाखवता असं, पण खरं प्रेम करणारे कमी असतात. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे हे पुन्हा पुन्हा प्रेमात पडतायत. कारण यांना चंद्र जर बिघडला तर हे यांना प्रेम मिळतच नाही आणि त्यामुळे हे वारंवार प्रेमात पडतात आणि परत त्यांची निराशा होते. परत ते पॉझिटिव्ह पॉईंटला येऊन जातात आणि परत काही दिवस, काही महिने झाले, कोणी कलिग्स भेटलं तर हे परत त्याच्या प्रेमात पडतं. तर असे चंद्र बिघडल्यानंतर पंचमात आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात.